आज आपण मास्टर सिलेंडर बघूया. मास्टर सिलेंडर हे हायड्रोलिक ब्रेकिंग सिस्टममध्ये यूज करतात. प्रेशरच्या जे आपण हायड्रोलिक सिस्टमला यूज करतो ते सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते प्रेशर बिल्टअप करायचं काम आपण मास्टर सिलेंडरमधून वर्क करून घेऊ शकतो. तर पहिला याचं कन्स्ट्रक्शन बघूया. हा फ्लुइड रिझर्व्हर आहे ज्यात आपलं हायड्रोलिक ऑइल स्टोअर केलेला असणारा एअर वेंट आहे. एखादं एअर आपल्या सिस्टमला फेल करू शकतो, त्यामुळे एअर वेंट नेसेसरी आहे. तो प्रायमरी सील आहे, हा बायपास पोर्ट आहे. इनटेक पोर्ट आहे, हा बायपास पोर्ट आहे जो फ्लुइड रिझर्वायरला ह्या कॉम्प्रेशन चेंबरशी कनेक्ट करतो. ही स्प्रिंग आहे, हे रबर कॅप आहे. फीड चेक वॉल आहे, हा फीड चेक वॉल इज नथिंग बट एक सर्टन प्रेशरपर्यंत तो वॉल सस्टेन करू शकतो. ते त्या पुढं प्रेशर गेलं की तो वॉल ओपन होणार, त्याला फीड चेक वॉल म्हणतात. पिस्टन रिटर्न स्प्रिंग सांगितल्याप्रमाणे हे सील आहेत, हे रबर कॅप आहे, रबर बूट म्हणू शकतो याला आपण, डस्ट पार्टिकल आत एंट्री होऊ नये म्हणून. बाकी हा पुश रॉड जिथं आपलं पेडल कनेक्ट असणार आहे, ब्रेक पेडल. तर याचं वर्किंग बघूया. जेव्हा ड्रायव्हर ब्रेक पेडल प्रेस करतो त्यावेळेस हे पिस्टन डावीकडे सरकतं. पिस्टन डावीकडे सरकल्यामुळे बायपास पोर्ट आणि इनटेक पोर्ट हे कव्हर केले जातात, जेणेकरून फ्लुइड रिझर्व्हायरमधून फ्लुइड कॉम्प्रेशन चेंबरमध्ये येणार नाही. पण पिस्टन तर पुढे सरकत असतो डाव्या साईडला, त्यामुळे ह्या कॉम्प्रेशन चेंबरमधलं जे फ्लुइड आहे ते ऑटोमॅटिकली कॉम्प्रेस होणार. एका सर्टन प्रेशरच्या पुढे ते कॉम्प्रेस झालं की हा फ्लुइड चेक वॉल ऑटोमॅटिकली ओपन होणार आणि ते कॉम्प्रेस झालेलं हायड्रोलिक ब्रेक फ्लुइड ह्या पोर्टमधून ते ब्रेकिंग सिस्टम पुढे जाणार. त्याप्रमाणे जेव्हा ड्रायव्हर ब्रेक रिलीज करणार त्यावेळेस हे पिस्टन उजव्या साईडला सरकणार. पण पिस्टन उजवीकडे सरकल्यामुळे ते कॅव्हिटी करणार, ज्याला आपण सक्शनसाठी वापरतो, कॅव्हिटी करणार या साईडला. पण कॅव्हिटी हा एअरला एक चान्स असतो सिस्टीममध्ये एंट्री करण्यासाठी, त्यामुळे आपल्याला कॅव्हिटी सिस्टीममध्ये नको आहे. त्यासाठी आता आपण एक प्रोव्हिजन आहे या मास्टर सिलेंडरमध्ये, ती अशी: जेव्हा पिस्टन हा उजवीकडे सरकेल त्यावेळेस फ्लुइड रिझर्व्हायरमधून इनटेक पोर्ट थ्रू सम हायड्रोलिक फ्लुइड एंट्री करेल. त्या आत आलेला हायड्रोलिक फ्लुइड या पिस्टन होलमधून या छोट्याशा स्लॉटमधून या कॉम्प्रेशन चेंबरमध्ये येईल. ती जी कॅव्हिटी तयार झाली असणार आहे ती कॅव्हिटी त्या हायड्रोलिक फ्लुइडमधून फिल करणार, जेणेकरून कॅव्हिटी राहणार नाही, त्यामुळे एअर एंट्री होणार नाही. पण जसं पिस्टन आणि उजवीकडे सरकत राहील तसं जे आपल्या हायड्रोलिक लाईनमधले फ्लुइड आहे ते सुद्धा रिटर्न येत राहणार आणि त्यामुळे एक्सेस हायड्रोलिक फ्लुइड होऊ शकतं आणि सिस्टीम बस्ट पण होऊ शकते अति फ्लुइड कॉम्प्रेस असल्यामुळे. त्यासाठी हा बायपास पोर्ट आहे, जेणेकरून जे जादा फ्लुइड असणार आहे आपलं हायड्रोलिक फ्लुइड ते बायपास पोर्ट थ्रू परत फ्लुइड रिझर्व्हायरमध्ये फ्लो होणार आणि त्यामुळं आपली सिस्टम जी आहे ती सेफ होऊ शकते, सेफ राहू शकते. असं सिंपल साधारण ह्या मास्टर सिलेंडरचं वर्किंग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखर कळाला असेल, यातून मास्टर सिलेंडरची थोडी जरी कल्पना आली असेल तर कृपया हा व्हिडिओ कमेंट, लाईक आणि शेअर जरूर करा या व्हिडिओला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.